हॅलो डिअर स्टुडंट, वेलकम टू विकास अकाउंटन्सी पुणे या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, लक्ष द्यायचं आहे. मागच्या प्रॉब्लेम मागच्या लेक्चरला आपण जवळपास क्वेश्चन नंबर 3 ओके आणि पेज नंबर वगैरे तुम्हाला सांगितलं होतं. परत एकदा सांगतो, मराठी मीडियमसाठी 138 अँड इंग्लिश मीडियमसाठी 134 पेज नंबरवरती आपण हा प्रॉब्लेम बघत होतो, जो होता प्रॉब्लेम नंबर 3. त्याच्यातले आपण काही तारखेपर्यंतचे ॲडजस्टमेंट कंप्लीट केलेले होते. तर हा लेक्चर मराठी आणि इंग्लिश मीडियमच्या दोघं विद्यार्थ्यांनी एकत्र बघायचं आहे. क्लिअर आहे? याच्यामध्ये दोघांचं नॉलेज वाढणार आहे, काही तोटा नाही. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, जवळपास 15 तारखेपर्यंत आपलं सर्व गोष्टी झाल्या होत्या. ओके, तर हा पार्ट नंबर आता मी बनवतोय 2 ह्या क्वेश्चनचा. आता बघा लक्षात घ्यायचं आहे, कलर चेंज केला म्हणजे सर्व चेंज झाला असं नाही. चला मग पुढे जाऊया. 18 तारखेचं 9 ऑक्टोबर 2018 रोजी मिळालेला धनादेश बँकेत जमा केला. 9 ऑक्टोबर म्हणजे काय हे बघा, हा या ठिकाणी तुम्हाला दिसतोय. ओके, इंग्लिशमध्ये बघूया. रिसीव बेरर चेक फ्रॉम सुमित. 18 तारखेचं चेक रिसीव ऑन 19 ऑक्टोबर 2019 डिपॉझिटेड इंटू बँक. हे बघा या ठिकाणी 18 तारखेचं तुम्हाला दिसतंय. ओके, मग आता मला सांगा 9 तारखेचं काय आहे? रिसीव बेरर चेक फ्रॉम सुमित म्हणजे काय झालं, तुम्ही दुकानदार आहेत, तुमच्याकडे कस्टमर आला सुमित नावचा. ओके, आणि त्यांनी काय केलं, बेरर चेक तुम्हाला दिला, तो तुम्ही बँकेत जमा केला नाही. तर तो काय केला, तुम्ही तुमच्या ड्रॉवरमध्येच ठेवला. तर याच्यावरनं एक लक्षात येतं, जर मी बेरर चेक जर बँकेत जमा केला तर काय वाढेल, माझी अकाउंटची पैसा वाढेल, अकाउंटमधला जो अमाऊंट आहे ती वाढेल. क्लिअर? आणि बेरर चेक मी माझ्याजवळ ठेवला आहे म्हणजेच काय, माझ्या दुकानातच पडू दिला, मी बँकेत जमा केला नाही. तर बेरर चेक मी तुम्हाला अगोदरच बोललो, दिस इज द कॅश. बेरर चेक मीन्स कॅश. म्हणजे मी काय केलं विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम्पल, हा माझा शॉप आहे आणि ही काय आहे, बँक आहे. ओके, सुमित नावचा व्यक्ती आला, त्यांनी काय केलं, मला बेरर चेक दिला आणि तो मी काय केलं, काउंटरला म्हणजे माझ्या तिजोरीतच ठेवला. मी हा त्या दिवशी जमा केला नाही. म्हणजे किती तारखेला, 9 तारखेचा जमा केला नाही. तो मी कधी जमा केला, हा 9 तारखेचा मी जमा केला नाही. तर कधी केला मी, 18 तारखेला. कधी, 18 तारखेला मी जमा केलेला आहे. तर आता हा बेररचे किती होता, म्हणजे हा जर मी इकडे 18 तारखेला टाकला तर काय होईल, अकाउंटची अमाऊंट वाढेल आणि कॅश अमाऊंट कमी होईल. म्हणजेच काय झाली आपली ती कॉन्ट्रा एंट्री. ओके, मग टाकून घ्या या ठिकाणी किती तारखेचं आहे, 18 तारखेचं. इन इंग्लिश 18. ओके, मग काय लिहिणार बरं, तुम्हाला अगोदरच बोललो आहे, बँकेच्या कॉलममध्ये रोख लिहायचं आणि रोखच्या कॉलममध्ये बँक लिहायचं. ओके, तर अगोदर पहिलं मराठीत बघूया. 18 तारखेचं कुठे जमा केलेलं आहे मी, डिपॉझिटेड इंटू बँक, म्हणून बँक खाते. ओके, इन इंग्लिश बाय बँक अकाउंट, आणि विच अमाऊंट 9500. ओके, आता मला सांगा हे कुठलं खातं आहे तुमचं, रोख मीन्स काय, कॅश कॉलम आहे. आणि हा कुठला आहे तुमचा, बँक. ओके, हा कुठला कॉलम आहे, बँक. मग या ठिकाणी काय करायचं, डॅश. आणि ही दिस इज इंग्लिश मीडियम, इथे करायचं डॅश. कशाबद्दल काय झालं आहे ते सर्व डिटेल लिहायचं. बँकेत काय केलेलं आहे मी जमा, धनादेश. ओके, धनादेश मीन्स चेक. धनादेश लिहासोबत बँकेत जमा केल्याबद्दल बद्दल लिहून घेत चला. नॅरेशन इन इंग्लिश बिंग काय लिहिणार बरं, बिंग काय लिहिणार, कॅश डिपॉझिटेड किंवा चेक डिपॉझिटेड. बिंग कॅश डिपॉझिटेड इंटू बँक. ओके, बिंग कॅश डिपॉझिटेड. तुम्हाला अगोदरच बोलले, बेरर चेक म्हणजे काय असतो, धनादेश. मग इथे मराठीवाल्यांनी लिहायचं प्र अँड इंग्लिश मिडियमवाल्यांनी लिहायचं कॉन्ट्रा म्हणजे सी. कॉन्ट्रा असेल तर डबल एंट्री येणार. मग या ठिकाणी परत टाकायचं 18
इन इंग्लिश 18. काय असणार मग इथे काय आहे, रोखच्या खात्यात बँक, मग इकडे काय येणार, रोख खाते, रोख खाते. अँड इन इंग्लिश 2 कॅश अकाउंट. ओके, मग रोख खाते किती होती बरं अमाऊंट, 9,500. ही कुठलं खातं आहे आपलं, रोख मीन्स कॅश कॉलम. अँड दिस इज बँक कॉलम, अँड दिस इज बँक कॉलम. तर हे बघा इथे रोख आहे इथे, म्हणून इथे रोख आहे तर इथे कुठे लिहिणार मग, बँकेचा कॉलममध्ये 9,500. इथे काय येणार डॅश, इथे काय येणार डॅश. क्लिअर इथपर्यंत. मग इथे परत लिहायचं प्र अँड इंग्लिशवाल्यांनी दिस इज कॉन्ट्रा एंट्री. सो काय लिहिणार मग तुम्ही, धनादेश बँकेत जमा केल्याबद्दल. लिहून घ्या मग, धनादेश बँकेत जमा केल्याबद्दल. सर्वांनी पूर्ण लिहायचं, धनादेश केल्याबद्दल. अँड इंग्लिशमध्ये हा शब्द लिहायचा बिंग. काय लिहिणार, कमेंट्समध्ये कमेंट्समध्ये टाका बिंग कॅश डिपॉझिटेड, कॅश डिपॉझिटेड. ओके, एवढं सोपं आहे विद्यार्थी मित्रांनो. कॉन्ट्रा एंट्रीचं मी जवळपास तुम्हाला सर्व व्यवस्थित सांगितलं आहे. पुढे 22, प्रभाकरकडून रेखांकित धनादेश मिळाला 600 का 6,000, 6,000. रेखांकित धनादेश. ओके, हा काय असतो, डायरेक्टली आपण बँकेत जमा करू शकत नाही. ओके, तर रेखांकित धनादेश हा अशी गंमत असते विद्यार्थी मित्रांनो, इंग्लिशमध्ये रिसीव क्रॉस्ड चेक फ्रॉम प्रभाकर ₹6,000 मिळालेला आहे. म्हणजे काय, या ठिकाणी येणारं आणि या ठिकाणी जाणारं. सो या ठिकाणी लिहायचं 22, मराठीत आणि इंग्लिशमध्ये लिहून घ्यायचं आहे. कोणाकडनं मिळालं आहे मला, प्रभाकर खाते. रेखांकित म्हणजे काय, हा चेक असतो आणि इथे अशा रेखा लाईन्स मारलेल्या असतात, त्याला काय म्हणतात, रेखांकित धनादेश. ओके, रिसीव क्रॉस चेक म्हणजे काय, हे बघा हे असं 2 लाईन मारल्या ना तर यालाच म्हणतात क्रॉस चेक. ओके, किंवा क्रॉस चेक, कॅन्सल चेक असंही तुम्ही म्हणू शकता. सॉरी, कॅन्सल चेक वेगळा येतो, हा क्रॉस चेक. आणि इथे लिहिलेलं असतं अकाउंट पेई, असं प्रकारे असतं. तर तुम्ही ते जरा चेकबुक वगैरे बघत चला, बँकेत जात जा आणि त्यांना विचारत जा क्रॉस चेक म्हणजे कसा असतो, बेअर चेक म्हणजे कसा असतो, अकाउंट पेई चेक कसा असतो, ते जरा विचारा त्यांना. प्रभाकर खाते 2 प्रभाकर अकाउंट. ओके, 2 प्रभाकर अकाउंट. किती होता, जवळपास 6,000. मग या ठिकाणी लिहा 6,000, 6,000. ओके, मराठीवाल्यांनी मराठीत, इंग्लिशवाल्यांनी इंग्लिशमध्ये. धनादेश बँकेत जमा केल्याबद्दल. मग लिहा इथे धनादेश बँकेत जमा केल्याबद्दल, हे तुम्ही पूर्ण लिहायचं हां. ओके, अँड इंग्लिशमध्ये काय लिहिणार मग सांगा बरं, 22 तारखेचं बिंग धनादेश बँकेत जमा केल्याबद्दल, मिळाल्याबद्दल आहे. ओके, हे जरा व्यवस्थित लिहून घ्या. त्या ठिकाणी आपण जमा नाही केलेला आहे तर आपण काय केलेलं आहे, मिळालेलं आहे आपल्याला, कारण आपण प्राप्तीकडे लिहितो आहे. मग काय लिहिणार विद्यार्थी मित्रांनो, रेखांकित. कोणता धनादेश मिळाला, रेखांकित धनादेश मिळाल्याबद्दल. एवढं सोपं आहे, धनादेश मिळाल्याबद्दल. बद्दल लिहित चला. इंग्लिश बिंग काय लिहिणार सांगा चला, हे तुम्ही मला कमेंट्समध्ये टाकायचं आहे. बिंग कॅश रिसिव्ड, बिंग कॅश रिसिव्ड. इंग्लिशवाल्यांनी काय लिहायचं, बिंग कॅश रिसिव्ड. कोणाकडनं, फ्रॉम मिस्टर प्रभाकर. आता तुम्ही म्हणणार सर असं का लिहिलं. मित्रांनो, क्रॉस चेक मीन्स कॅश. क्रॉस चेक, बेरर चेक म्हणजेच काय, कॅश असतो, असं तुम्ही समजून घेत चला. क्लिअर. चला मग इथपर्यंत झालं का, इथे येणार डॅश, इथे येणार डॅश. नेक्स्ट
27 व्यवसायात 25,000 अतिरिक्त भांडवल गुंतवले व ते बँकेत जमा करण्यात आले. बघा किती भारी क्वेश्चन. इंट्रोड्यूस ॲडिशनल कॅपिटल 25,000 अँड डिपॉझिटेड द सेम इन टू बँक अकाउंट. एक लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, हा काय म्हणतोय की ॲडिशनल कॅपिटल काय केलेलं आहे, इंट्रोड्यूस केलेलं आहे. म्हणजे काय, मला व्यवसाय मी स्टार्ट केला बट कमी पैसा पडला म्हणून मी काय केलं, अजून पैसा टाकला आहे. ओके, मग अशा वेळेस काय असतं बघा, व्यवस्थित लक्ष द्यायचे. काय असतं, पैसा बँक याच्यात टाकला आहे बिझनेसमध्ये म्हणून तो कुठे येणार, प्राप्ती साईडला. ओके, 27 डेटचं आहे. काय लिहिणार, काय इंट्रोड्यूस केलं आहे, भांडवल मीन्स कॅपिटल, कॅपिटल खाते. अँड इंग्लिश इज टू कॅपिटल अकाउंट. भांडवलला काय म्हणतात, कॅपिटल. कॅपिटल म्हणजे काय, तुम्ही लावलेला पैसा. कुठे लावता तुम्ही पैसा, सांगा कुठे लावता, याच्यात बिझनेसमध्ये. बट तो काय केलेला आहे, व ते बँकेत जमा करण्यात आले. मी काय केले, ती पैसे मी दुसरीकडनं आणले आणि कुठे जमा केले, ते माझ्या अकाउंटला. म्हणून इथे काय येणार, डॅश. आणि कुठे जमा करणार मग, बँक कॉलम. ओके, 25,000. क्लिअर आहे. नॅरेशन लिहून घ्या. भांडवल बँकेत जमा केल्याबद्दल, भांडवल बँकेत जमा केल्याबद्दल, हे पूर्ण लिहा तुम्ही, मी तुम्हाला सांगतोय त्या पद्धतीने लिहित चला. भांडवल बँकेत जमा केल्याबद्दल. इन इंग्लिश कोण सांगतं, बिंग ॲडिशनल कॅपिटल बॉट. बिंग ॲडिशनल कॅपिटल बॉट म्हणजे काय, बॉट म्हणजे काय, आणणे. आलं का लक्षात, बॉट म्हणजे काय, आणणे. व्यवस्थित लिहा, बॉट. क्लिअर. नेक्स्ट, या ठिकाणी हे 27 तारखेचं झालं आहे. पुढे जाऊया 28. विद्युत बिल भरले आणि टेलिफोन बिल भरले. भरले म्हणजे काय, पैसाच जातोय, मग भरून टाका ना बिल. किती तारखेला भरलं आहे, 28. मग लिहा इथे 28. काय भरलेलं आहे मी, विद्युत बिल. ओके, मग भरा. पहिलं काय, विद्युत बिल. मग कुठलं खातं येणार, विद्युत बिल खाते, विद्युत बिल खाते. बघा आत्ताची जी 27ची एंट्री झाली, इंट्रोड्यूस ॲडिशनल कॅपिटल सांगितलं. आता 28चं चाललं आहे. पेड इलेक्ट्रिसिटी बिल 3,000 अँड टेलिफोन बिल 4,100. तर तुम्ही कुठलंही बिल पेड करा. काय करायचं असतं आपल्याला, ते लिहायचं असतं. विद्युत बिल खाते, इन इंग्लिश बाय. काय लिहिणार, बाय इलेक्ट्रिसिटी बिल. विद्युत बिल म्हणजे काय, इलेक्ट्रिसिटी बिल. आजकाल कोणी विद्युत बिल असं म्हणतो का, नाही. बरेचसे इंग्लिश शब्द आपण यूज करतो मराठीमध्ये. ओके, इलेक्ट्रिसिटी बिल अकाउंट. नॅरेशन कोण सांगतं, नॅरेशन विद्युत बिल भरल्याबद्दल. मग लिहा या ठिकाणी, विद्युत बिल काय करतोय आपण, भरतोय, म्हणून भरल्याबद्दल. अँड इंग्लिश बिंग. काय लिहिणार बरं, हे बघा इंग्लिशमध्ये पेड इलेक्ट्रिसिटी बिल. एवढं सोपं आहे. काय लिहिणार, बिंग इलेक्ट्रिसिटी बिल पेड. बिंग इलेक्ट्रिसिटी बिल पेड. पेड म्हणजे काय, भरणे किंवा देणे. ओके, किती भरलेले आहेत, 3,000. दिस इज मराठी अँड दिस इज इंग्लिश. क्लिअर इथपर्यंत. इथे बँकेच्या याच्यात येणार नाही, तिथे काय करायचं आहे मग, डॅश. ओके, मग हे तर झालं 28 तारखेचं एकच विद्युत बिल. मग दुसरं कुठलं आहे अजून, मग दुसरंही भरून टाका ना, लगेच एंट्री करा. कुठली आहे, टेलिफोन बिल. मग या ठिकाणी लिहायचं टेलिफोन बिल, टेलिफोन बिल. आणि इंग्लिशमध्ये बाय कसं लिहिणार, टेलिफोन. कसं लिहिणार, टेलिफोन. ओके, टेलिफोन बिल अकाउंट. किंवा काय लिहिणार, टेलिफोन बिल अकाउंट. ओके, मग
या ठिकाणी आपण जवळपास बऱ्याचशा गोष्टी नवीन शिकल्या. तर टेलिफोन बिल कितीचं आहे बरं? 4100. दिस इज इंग्लिश मीडियम, सॉरी दिस इज मराठी अँड दिस इज इंग्लिश. पेड इलेक्ट्रिसिटी बिल अँड टेलिफोन बिल. नॅरेशन एकदम सोपं आहे. काय केलं मी? टेलिफोन बिल भरल्याबद्दल. मग लिहून घ्या टेलिफोन बिल भरल्याबद्दल. अँड इंग्लिश बिंग काय लिहिणार सांगा? कोण सांगतं? टेलिफोन बिल पेड तेच येणार. टेलिफोन बिल, आता कुठलंही बिल असू द्या, टेलिफोन बिल पेड. ओके. हॅलो. लास्ट इज 30. लाभांशाबद्दल रेखांकित धनादेश मिळाला. रिसीव क्रॉस द चेक फॉर डिव्हिडेंड ₹6250. क्रॉस चेक मीन्स काय? पैसा मिळाला. एक लक्षात ठेवा, मिळाला म्हणजे तुमच्याकडे पैसा आलेला आहे. रेखांकित लाभांशाबद्दल म्हणजे काय? डिव्हिडंड तुम्हाला शेअर मार्केटमध्ये एखादा तुम्ही शेअर घेतला, कंपनीला जर प्रॉफिट झाला तर काय असतं विद्यार्थी मित्रांनो? ते आपल्याला मिळत असतं. मग कुठल्या साईडला लिहिणार? या ठिकाणी. मग या ठिकाणी 30 तारीख टाकायची. ओके. मराठीत कुठलंही अकाउंट? लाभांश खाते. ओके. इन इंग्लिश टू डिव्हिडेंड अकाउंट. ओके. व्यवस्थित बघून सने लिहून घ्या. पुस्तकात दिलेले आहे. जरा जागा कमी त्यामुळे मी त्या ठिकाणी कंजूसपणा करतोय. 6200 किती झाले? 50. ओके. 6250. यस. अँड इंग्लिश इज 6250. इकडे येणार डॅश डॅश. काय येणार मग? लाभांशाबद्दल रेखांकित धनादेश मिळाल्याबद्दल. लिहून घ्या मग मराठीत. लाभांशाबद्दल म्हणजे काय? डिव्हिडंडबद्दल. लाभांशाबद्दल कोणता चेक मिळाला? रेखांकित मिळाला? नो. रेखांकित धनादेश. लिहून घ्या. धनादेश मिळाल्याबद्दल. ओके. मिळाल्याबद्दल लिहून घ्या. इन इंग्लिश बिंग काय लिहिणार सांगा? कोण सांगतं? बिंग डिव्हिडेंड रिसिव्ड. किती सोपं आहे ना इंग्लिशमध्ये? डिव्हिडेंड. या ठिकाणी डिव्हिडेंड व्यवस्थित लिहा मित्रांनो, स्पेलिंग चुकायला नको. बिंग डिव्हिडेंड रिसिव्ड. ओके. दिस इज क्लिअर. 30 तारखेपर्यंत सर्व गोष्टी मी सांगितल्या आहेत. आता तुमचं पुढचं काम एकच राहिलं आहे. काय असेल बरं? काय करायचं? ह्या दोघं आहेत. काय आहेत ह्या ठिकाणी? यांचं कॅल्क्युलेशन करायचं. बँक आणि रोख. इथे पण काय आहे तुमची? बँक आणि रोख. ओके. काय करायचं? जी साईड, आता बघा आपल्याकडे कोणत्या साईड आहेत? 2. जी साईड मोठी आहे ती साईड दोघं साईडला लिहायची. जी साईड मोठी आहे ती साईड दोघं साईडला काय करायची? लिहायची. एक्झाम्पल सांगतो. आता ही मोठी साईड आहे सपोज रोखची. नावे बाजू मोठी म्हणजे कॅश कॉलम इज मोठी. तर डेबिट साईडला लिहायचं आहे. मग कॅश कॉलमची मोठी साईड काय आहे? ही आहे असं आपण समजूया. तुम्ही ते पहिले कॅल्क्युलेशन करा. 1,06,020. ओके. इंग्लिशमध्ये कसं लिहिणार? 1,06,020 रुपीज. तर ही काय आहे? मोठी साईड आहे. मग दोघं साईडला मी काय करणार? हे इंग्लिशवाल्यांनी इंग्लिशमध्ये लिहा, मराठीवाल्यांनी मराठीत लिहा. 1,06,020. ही साईड मोठी. आणि आता ही साईड मोठी झाली ना तर ही साईड काय असेल? लहान असेल. तर त्यातनं मायनस करायची. आता सपोज एक्झाम्पल ही साईड मोठी आहे ना, किती आलं त्याचेवाले अमाऊंट? 1,60,020. 1,06,020. त्यातनं ही मायनस करायची जी असेल ती. ओके. ही इथे ती मायनस करायची. जी अमाऊंट येईल ती कुठे लिहायची? या ठिकाणी. ओके. तर इंग्लिशवाल्यांनी इंग्लिशमध्ये, जसं ही रोखची झाली तसंच ही बँकेची पण बघायची. कुठली मोठी आली? सपोज बँकेची पण ही मोठी आलेली. ओके. तर मराठीवाल्यांनी मराठीत लिहून घ्या. किती आहे?
1,10,000 जे असेल ते 1,10,000 किती आहे, ओके 750. ओके, तर अशा प्रकारे लिहायचं आणि इंग्लिशवाल्यांनी पण लिहून घ्यायचं 1,10,750 रुपीज. ओके, ते दोघं साईडला इथे लिहिली, इंग्लिशवाल्यांनी इंग्लिश, मराठीवाल्यांनी मराठीत, आणि जी पण काय अमाऊंट असेल ती इथे लिहायची. आणि इथे काय लिहिणार मग, मराठीवाल्यांनी काय लिहिणार, शिल्लक पुढे नेली, अँड इंग्लिशवाल्यांनी बाय बॅलेन्स ब्रॉड डाऊन का नाही, कॅरीड डाऊन, आणि तारीख टाकायची 31. ऑक्टोबर महिना 31चा असतो का नसतो, नसतो, म्हणून इथे येणार 30 ऑक्टोबर. ओके, तर अशा प्रकारे जे पण काही उत्तर येईल ते आता मला पाठवायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, मी जवळपास तुम्हाला सर्व गोष्टी काय केलेल्या आहेत, व्यवस्थित समजावून दिलेल्या आहेत. तर तुम्हाला आता एकच गोष्ट करायची आहे, हा जो सिलेबस जो मी तुम्हाला होमवर्क दिलेला आहे, काय मोठी साईड दोघं साईडला आणि लहान साईड मायनस करायची, ते मला काय करायचं, तुम्ही व्हॉट्सॲपला पाठवायचं आहे. क्लिअर इथपर्यंत. आणि याच्यात काही डाऊट असेल तर तुम्ही मला बिंदास कॉल करू शकतात. नेक्स्ट प्रॉब्लेम आहे चौथा प्रॉब्लेम झाल्यानंतर थोडंसं टॉपिक चेंज होतो आहे, तो आता बघूया. ओके, तर तुम्हाला लेक्चर आवडलं तर लाईक करत चला, नुसते बघत नका बसत जाऊ, थोडंसं फॉरवर्ड करा, म्हणजे जे पण काही बिना क्लास लावलेले विद्यार्थिनी आहेत, जे गरीब विद्यार्थिनी आहेत, जे क्लास लावू शकत नाही, आणि ज्यांनी माझं लेक्चर बघितलं आहे, मला नाही वाटत त्यांना कुठल्या क्लासची गरज पडेल, कारण की मी अशाच पद्धतीने एव्हरग्रीन पद्धतीने 12चं पण काय करत असतो, तो शिकवत असतो. माझं 12चं जवळपास 20 ते 25 मार्कांचं, सर्व 25 कसं जास्त मार्कांचं मी शिकवलेलं आहे, ते पण तुम्ही लेक्चर आत्तापासून बघायला सुरुवात करा, जेणेकरून तुम्हाला 12वीला काही अडचण येणार नाही. तर आता मी या ठिकाणी तिसरा प्रॉब्लेम संपलेला आहे. चौथा लवकरात लवकर घेतो, त्याच्यात जर जास्त चेंजेस असतील तर घेतो, नसेल तर जास्त चेंजेस मी तसं तुम्हाला पुढच्या लेक्चरला सांगालच. थँक्यू सो